वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीत कमालीची घट होतीये। धरण, विहिरी, बोरवेलच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे। वाशिममधला पद्मतलाव कोरडा ठाक पडलाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। वाशिमच्या पवित्र भूमीवर असे एक स्थान आहे जिथे शांतता यंदाचा उन्हाळा अति तीव्रतेचा समजला जातोय। वाढत्या तापमानामुळे नदी, नाले, प्रकल्प असतील, बोरवेल असतील, विहिरी असतील, याच्या पाणी पातळीत झपाट्याने कमी होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या आहे पुरातन वास्तू असलेल्या वाशिमच्या पदम तलावावर। म्हणजेच हे पद्म पुराणात उल्लेख असलेल्या या पद्म तलावात दरवर्षीला पाहायला गेलं तर काही प्रमाणात का असो ना पाणी साठा असतो। मात्र यंदाच्या जे तीव्र उन्हाळ्यामुळे पाहायला गेलं तर याची पाणी पातळी कमालीची घटलेली आहे आणि पूर्ण कोरडं ठाक झाल्याचं चित्र या पद्म तलावात आपल्याला पाहायला मिळतंय। या महिन्यात थोडंफार पाणी असतो, पण या वर्षीचा जो उन्हाळा एकदम तीव्रतेचा आहे त्या कारणानं आज इथं पाण्याची काही व्यवस्था नाही। पुरुषोत्तम मास असल्याच्या कारणानं दरवर्षी इथं पुरुषोत्तम मासात इथं कमीत कमी रोजचे 200-400 लोक इथं आंघोळीला येत असतात, पण या वर्षी पाणी नसल्याच्या कारणानं आज इथं म्हणजे भाविकांचा तुटवडा पडलेला आहे। किती जुना तलाव आहे, काय इतिहास आहे याचा? याचा इतिहास असा आहे की या तलावात अस्थी विसर्जित केल्यानंतर त्या अस्थींचं पाणी होते, त्याच्यानंतर याला चर्मरोग बरा होतो याने। कारण ते राजे महाराजांनी जेव्हा एक पूर्ण बांधलं तर याला कमीत कमी 500 वर्षाच्या जवळपास झालेलं आहे। एकूण जर पाहायला गेलं तर या तलावात जर पाणी कायम राहिलं तर आजूबाजूच्या बोरवेल असतील, विहीर असतील, याला मोठा परिणाम, तो सकारात्मक परिणाम असतो। मात्र हा पुरातन तलाव जर सुकला असेल तर इतर विहिरीची आणि बोरवेलची काय स्थिती असेल याच्यावर आपल्याला लक्षात येत आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम।